आज कॅबिनेटवरती शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला होता। त्यांचा एक निषेध करण्याचं मागचं कारण वेगळं होतं। अनेक कारणं त्याला होती। त्यातलं काय कारण नक्की होतं, कशाला निषेध केला होता हे जाणून घेण्यासाठी आपल्यावर मंत्री भरत गोगावले जी आहेत। सर, तुम्ही आज कॅबिनेटवरती निषेध केला होता, स्वतः कॅबिनेट गैरहजर राहिले, फक्त एकनाथ शिंदे जे मंत्री उपमुख्यमंत्री तेच होते हजर, काय कारण होतं? त्यांची काही अनेक विविध कारणं होती, पण दोन्ही साहेब बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बसून काही चर्चा केली, डिस्कस केले आणि विषय संपला। काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात घरामध्ये, कुटुंब असल्यानंतर त्या कुटुंबामध्ये काही छोटे वाद असतात, ते दोघांनी बसून मिटवलेले आहेत, संपलेला विषय आणि आता काय अडचण नाही। सर, खास करून कोकणामध्ये हा वाद असतो दिसतोय, भाजप आणि शिवसेनेमध्ये, कसं बघताय याकडे? किंवा मग कल्याण डोंबिवली असतील थोडंफार इकडं तिकडं ते पाणी चालतं, थोडंफार घर मोठं झालं, वाढलं, प्रपंच वाढला, कुटुंब वाढलं का काही गोष्टी येतात, पण ते सामंजस्याने सगळं होतंय। परंतु दुसरीकडे भाजपाकडे अशी भूमिका आहे, तर कोकणामध्ये राष्ट्रवादीची वेगळी भूमिका घेतलेली आहे। जे तुम्हाला आत्तापर्यंत लढत होते, त्यांच्याशी तुम्ही लढत होता, त्यांना पक्षात घेत आहेत। थोडंफार झालेलं आहे, पण ह्याच्या पुढे होणार नाही अशा प्रकारची चर्चा चालू आहे आणि दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून ठरवतील। तुमची भूमिका काय असणार? आमची त्या दोन्ही नेत्यांच्या मताशी सहमत आम्ही आहोत। दोन्ही नेत्यांशी सहमत आम्ही आहोत। मोठं घर वाढलं का भांडं लागतंच, आणि असंच काहीतरी घडलेलं आहे आणि त्याच्यावरती चर्चा दोन्ही नेत्यांनी केलेली आहे आणि त्यातून मार्ग निघेल अशी आशा गोगावले यांनी व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह कपिल राव, झी मीडिया, मुंबई।